जरांगीला पोकळ धमक्या द्यायचा पूर्वीपासून नाद आहे. आणि खरं तर आता जरांगीला उपोषणच करायचे हौसे ना, तर जरांगीच्या मी सांगितल्याप्रमाणे जरांगीला आम्ही सीसीटीव्ही लावायचे सांगितले आणि सीसीटीव्ही लावल्यानंतर जरांगी तिसऱ्या दिवशी पळून गेला. कारण की जरांगीची उपोषण करण्याची कॅपॅसिटी राहिलेली नाही. पोकळ धमक्या द्यायचा समाज राहिलेला नाही, कोणी राहिलेला नाही. आता कुठेतरी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. आणि राज्य सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि त्याला जर उपोषण करायचं असेल तर माझं सुद्धा त्याला चॅलेंज आहे. त्याच्या शेजारीच, त्याच्या पॅन्डॉलच्या शेजारी आम्ही सुद्धा उपोषण करू आणि दोघांच्याही उपोषणाकडे सीसीटीव्ही लावले पाहिजे आणि योग्य ते पोलीस प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ते उपोषण झालं पाहिजे. जरांगे पाटील आणि माझी आत्मकेस करण्याची मागणी जी आहे ती आम्ही पुणे करतायत, मात्र अद्यापही त्यांची मागणी पूर्ण होत नाहीये. अमोल कुणे हे जे आहेत ते जरांगे पाटलाचे जुने सहकारी आहे आणि त्यांच्याच विरोधात त्यांनी आता उपोषणाचा इशारा दिलाय. खरं तर अमोल कोल्हे हा एक गरीब कुटुंबातील, मराठा समाजातील गरीब कुटुंबातील तरुण आहे. त्याच्यावर जरांगीनी जाणीवपूर्वक कुठेतरी अन्याय केलाय. जरांगीनी त्याला टार्गेट केलं, विनाकारण जेलमध्ये पाठवण्याचं सुद्धा काम केलं. आणि कोपर्डी प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी जेलमध्ये जायचं, त्याला जावं लागलं. जरांगीने तिथं सुद्धा फसवलं त्याला. आणि आता त्याचे बरेचसे काही गोष्टी माहीत असते आणि त्याला खरं बोलणारं पोरगा आहे आणि ते बोलतोय नार्को टेस्ट करा. आता राज्य सरकारने त्या दोघांची नार्को टेस्ट केली पाहिजे ना. अमोल खुने वारंवार येऊन पोलीस प्रशासनाला सांगताय की आमची नार्को टेस्ट करा. मग पोलीस प्रशासनाने सुद्धा नार्को टेस्ट केली पाहिजे. मग पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार, पोलीस प्रशासन आणि जरांगीची तर मिली बघत नाही ना. म्हणजे कुठतरी समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जरांगीसोबत तुम्ही सेटिंग तर केली नाही ना, असा सुद्धा राज्यामध्ये संशय निर्माण व्हायला. त्यामुळं जरांगीची आणि अमोल खुनेची दोघांचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी बाहेर समोर आलं पाहिजे. मंत्रालयात जे आहे ते माझ्या विरोधात कट रचला जातो असं नेहमीच जरांगे पाटलांनी आरोप केला सर. हे भिकारचोट जरांग्या काही खोटं बोलण्याचं काम करतो. त्याच्या विरोधात कशाला कट रचल? त्याच्या विरोधात काय असं? तो कोण आहे? राष्ट्रपती का पंतप्रधान आहे त्याच्या विरोधात कट रचायला? अरे काहीतरी सांगायचं. आपल्याला जर कर नाही तर डर काय असतो? ज्या माणसाला काही चुकीचं नाही त्याच्यावर काय कट रचल्या जाणार आहे? याचं काही चुकीचं असेल तर कट रचला जात असेल. परंतु कुठेतरी अमोल खुनेंच्या, अजय महाराज बारसकरांच्या, त्या विदुर लगडेच्या ह्या लोकांच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी, कुठतरी समाजाला भावनिक करण्यासाठी, समाजामध्ये गेल्यावर कुठतरी समाजाला संबोधित करताना तो सांगतो की मला कुठतरी ब्लॅकमेल केलं झालंय, मला कुठतरी माझ्या विरोधात कट रचला जातोय, माझ्या जीवाला धोका आहे. त्याच्या जीवाला धोका नाही, त्याच्या विरोधात कोणी कट रचत नाही, काय नाही. त्यांनी अमोल खुनेंच्या, अजय महाराज बारसकर आणि त्या लगडेंच्या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे आणि ते दूध का दूध पाणी का पाणी समोर आलं पाहिजे. खरं तर नार्को टेस्टला त्यांनी सामोरं गेलं पाहिजे ना. उगा विनाकारण दुसऱ्यावर आरोप करायचे, स्वतःच्या प्रसिद्धीच्या झोटात राहण्यासाठी चाललेला केविलवाना प्रयत्न आहे. जरांगी संपलेला आहे, जरांगीचं अस्तित्व संपलेलं आहे. फक्त आता कुठतरी अस्तित्व टिकवण्यासाठी काहीतरी घुमजाव करणं सुरू आहे. परंतु राज्य सरकारने त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे अमोल खुनेच्या मागणीनुसार आणि दूध का दूध पाणी का पाणी समोर आणून जरांगीला बेड्या घालण्याचं काम केलं पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे आता की सातारा गॅजेट जे आहे ते या अधिवेशनातच लागू करा, अन्यथा 2029 ला सरकार पाडू असा इशारा जरांगे पाटलांनी सरकार 2024 ला सरकार पाडता नाही आलं. 2024 ला सुद्धा भाजपचं सरकार पाडू म्हटलं होतं आणि आणि भाजपचे जास्त आमदार निवडून आल्याच्या नंतर ते म्हणतो नाही आम्ही मराठ्यांनी मतदान केलं. म्हणजे दोन तोंडी मांडोळासारखी जात आहे ती. त्यामुळे तो डबल ढोलकी वाजवणारा जरांगे आहे. जरांगेमुळे सरकार पडत नाही. राज्य सरकारने अशा भिकारचोट जरांगेकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. जरांगेच्या जीवावर काही होणार नाही. जरांगे संपलेला आहे, जरांगेचं अस्तित्व राहिले नाही. त्यामुळे अशा पोकळ धमक्या जरांगीने देणं आता बंद करावं. आपल्या अवकातीप्रमाणे आपण बोललं पाहिजे. विनाकारण वायफळ बडबड करून काही फायदा नाही. आणि 2029 लांब आहे. 2029 ला सरकार काय करायचं तर करत असतं. जरांगीच्या जीवावर सरकार आलं नाही आणि जरांगीने जे 288 उभा करायचे ते सुद्धा जरांगीच्या अवकात नाही उभा केले नाही त्यांनी. उगा काहीतरी घुमजाव करायचा, ब्लॅकमेल करायचं, दादागिरी करून पाहिजे. परंतु राज्य सरकारने या भिकारचोटाकडे आता दुर्लक्ष केलं पाहिजे आणि याच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलं पाहिजे.